नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मताम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। ॐ श्रीमात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। आज 25 जुलै 2026 आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी आहे. चातुर्मास सुरू होत आहे. अधिक महिन्यात आपण श्री सुक्तातील देवी मंत्र यांचा अभ्यास 30 दिवस केला, रोज केला. श्री सुक्तात देवीची जी 53 नावं आली आहेत ती नावे आणि त्यापासून जे मंत्र तयार झाले त्यातील 32 मंत्र आपण त्यावेळी अभ्यासले. आता आजपासून चातुर्मास सुरू झाल्यामुळे मी त्यावेळी म्हटलं होतं की आपण चातुर्मासामध्ये पुढील मंत्रांचा अभ्यास करूया. तसं आजपासून आपण उर्वरित 21 नावं आणि त्यापासून तयार होणारे मंत्र यांचा अभ्यास करणार आहोत. चातुर्मासातली ही आपली उपासना आहे. ओम आदित्यवर्णाई नमः हा 32वा मंत्र आपण चिंतनासाठी घेतला होता. आता त्याच्या पुढचा म्हणजे ओम कीर्त्यै नमः या मंत्राचं चिंतन आपण करणार आहोत. श्लोक 143 ते 145. यामध्ये कीर्ती या नामाचं तेज किंवा किरण, तेही शब्दरूपी तेजस्विता या दृष्टीने यात वर्णन केलंय. कीर्ती म्हणजे आपण मराठीमध्ये जे म्हणतो की त्यांची कीर्ती खूप आहे किंवा ते कीर्तिवान आहेत, अशा दृष्टीने इथे न घेता एक तेज असा घेतलाय. ते तेज सुद्धा शब्दाचं आहे, वाणीचं आहे. तर त्या दृष्टीने इथं वर्णन केलंय, ते विशेष आहे. कुंडलिनी ज्या योगचक्रातून वर येते त्या चक्रांवर वर्ण आहेत, तेव्हा ते वर्ण अग्निस्वरूप आहेत आणि ते वायूच्या साह्याने ते शब्दरूपी रूप म्हणजे घेतात, शब्दरूपाने तयार होतात आणि वैखरीपर्यंत म्हणजे परापश्यंती मध्यमा वैखरी असं ते वर्ण शब्दरूप होऊन वैखरीने आपण ते बोलतो आणि इतरांपर्यंत ते पोहोचतात. तर त्यांनी शब्द ते अग्नीशी संबंधित असतात, त्यामुळे अग्निस्वरूप आहेत, तेजस्वी आहेत आणि म्हणून त्यांचा परिणाम हा दुसऱ्यावरती होत असतो. आणि आपण पाहतो की आपण अपशब्द बोललो तर त्याचा परिणाम होतो, चांगले संतोषपर शब्द बोलले तर त्याचा परिणाम होतो, रागावून बोललो तर त्याचा परिणाम होतो, ओके नाही, उपहासात्मक बोललो तर त्याचा परिणाम होतो. त्याचा परिणाम होण्याचं कारण शब्दांमध्ये तेजस्विता आहे. आणि मराठीमध्ये म्हण आहे ना की शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा. तसं की त्यांची जी तेजस्विता आहे त्याबद्दल इथे लक्ष्मींनी सांगितलेलं आहे. तेव्हा आपणही हे सगळं जाणून घेतल्यानंतर जेव्हा शब्द वापरू तेव्हा ते किती जपून वापरले पाहिजेत हे लक्षात घेऊया आणि यावरून आपण ते चांगल्या प्रकारे समजावून घेऊयात. आता या ठिकाणी श्री सुक्ताची जी 7वी ऋचा आहे त्याच्यामुळे देव सख कीर्तिश्च मणिनासह असे पद आहेत. तेव्हा या पदांचं विवेचन योग दृष्टीने आता इथं केलं जात आहे. त्यामधला कीर्ती या नामाच्या संदर्भात इथं सगळं स्पष्टीकरण केलेलं आहे. या श्लोकामध्ये या ऋचेमध्ये देव सख याचा अर्थ अग्निदेवाचा सखा म्हणजे वायू असा घेतलाय. मूलाधार चक्रामध्ये शांता म्हणजे परावाणीचं स्थान आहे. आपण लक्ष्मी तंत्रामध्ये मंत्रशास्त्र आहे हे वारंवार पाहिलेलं आहे. तर तेव्हा परावाणीचं स्थान आहे तिथे म्हणजे शांता असं तिला म्हणतात, ते मूलाधार चक्रामध्ये आहे. मणिपूर चक्रामध्ये अग्निरूप शक्ती आहे, क्रियाशक्ती आहे आणि ती आग्नेयी शक्ती आहे, कारण अग्निरूप असल्यामुळे आग्नेयी आहे. त्याच्यामध्ये रम हा अग्नीचा बीजाक्षर त्यामध्ये आहे. या शक्तीचं तेज पसरवण्याचं कार्य कोण करतं तर वायुदेव करतो. हे शब्द उच्चारताना वायूचा संबंध कुठे आला याच्याशी तर आपला श्वास.
आपण श्वासाबरोबर बोलतो ना, उच्छ्वासाबरोबर बोलतो. श्वास आत घेतो आणि उच्छ्वास टाकताना आपण शब्द बोलतो. त्यामुळे वायूचा संबंध या ठिकाणी आहे. तेव्हा शब्द उच्चारताना श्वासाबरोबर हवा घेऊन मग ते उच्चारले जातात. रवाणीमध्ये कसं असते, शांत अवस्थेमध्ये शब्द असतो, त्या ठिकाणी त्याला काही नाद किंवा स्पंद काही नसतो. स्वाधिष्ठान मणिपूर चक्रातून जेव्हा तो वर येतो, तेव्हा पश्यंती, मध्यमा, वैखरी असा त्याचा प्रवास होतो. आणि हा शब्द कसा आहे, आता कुठून आला? मूलाधार शब्द. मूलाधारमध्ये कुठली शक्ती आहे? तर आग्नेयी शक्ती. कारण मणिपूर चक्रामध्ये आग्नेयी शक्ती आहे. मूलाधार चक्रामध्ये शांत आहे, कुंडलिनी स्वतः त्या ठिकाणी स्थित आहे. त्यामुळे कुंडलिनी कशी आहे? तेजस्वी आहे. आपण ज्ञानेश्वर माऊलींचं कुंडलिनीचं वर्णन बघितलेलं आहे. है ना, सुवर्णाचे पिले कुंकुमे नाहले, असं कसं दिसतं छान. ते तेजस्वी अशी ती आहे. तर त्याच्यामध्ये जो स्पंद निर्माण होतो तो अर्थातच तेजस्वी असतो. आणि तो मणिपूर चक्राला स्पर्श केला की आणखीन अग्नीचं त्याला तेज मिळतं. तेव्हा स्वाधिष्ठान मणिपूर चक्रातून तो येतो, तेव्हा पश्यंती, मध्यमा, वैखरी असा प्रवास करत येतो आणि मूलाधारातील जे अग्नीचं तेज आहे त्यात तो त्याला मिळालेलं असतं. आता मुळातील तेज हे आपल्याला वायुरूपाने, वाणीच्या रूपाने दिसतं. वायूच्या रूपाने आपण श्वास सोडतो आणि शब्द बोलतो, म्हणजे वाणीच्या साह्याने बोलतो. पण ते कसे आहेत शब्द? तेजाचं स्वरूप आहे. पुरुष सूक्तामध्ये ईश्वराच्या मुखातून अग्नी निर्माण झाला असं म्हटलं आहे. पुरुष सूक्त मुखाद इंद्रश्च अग्निश्च प्राणाद वायुरजायत असं म्हटलंय ना. तर मुखापासून अग्नी, तर त्याचाही संदर्भ आपल्याला इथे घेत आहे. आता कीर्ती हा शब्दाचं आपल्याला चिंतन करायचं आहे. आता कीर्ती इथं मी मगाशी सांगितलं तसं कीर्ती पसरणे अशा अर्थी नाही, त्यांचं नाव खूप झालंय, त्यांची कीर्ती आहे अशा अर्थी न घेता, क्रू धातू जो आहे तो षष्टम गणाचा परस्मैपदी धातू घेतलाय, क्रू कीरती. त्याचा अर्थ पसरवणे असा आहे. या संदर्भामध्ये देवी असं म्हणते की शब्दरूपी तेज लोकांमध्ये प्रसारित करते. इथं व्याकरणामध्ये कुठेही चूक न करता त्याचे कसे अर्थ घेतलेले आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी विशेष वाटतं आणि या लेखकाला पुन्हा 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 वंदन करावंसं वाटतं. कारण इतकं यामध्ये विशेष प्रकाराने सगळं चिंतन केलेलं आहे, सगळं विवेचन केलेलं आहे की आपण अवाक होतो. तेव्हा हा धातू आहे क्री किरती षष्टम गण परस्मैपद, त्याचा अर्थ पसरवणे असा. या संदर्भामध्ये देवी असं म्हणते शब्दरूपी तेज लोकांमध्ये प्रसारित करते, या अर्थी कीर्ती हा शब्द इथं घेतलेला आहे. आता कसं आहे ते, तर कुठलं तेज आहे? स्वतःच्या कुंडलिनीच्या मूलाधारामध्ये असणार. तर म्हणून ते आत्मिक शक्तीचं तेज आहे. आपली आत्मशक्ती जी आहे ती कुंडलिनीच्या रूपाने आहे, तेव्हा तिचं तेज जगामध्ये बाहेर पसरतं. आता इथं काय आहे, कीर्तिश्च मणिनासह असं आहे ना. तर मणिना याचा अर्थ आपल्याला वाटतं की रत्न, किमती रत्न, हिरा, माणिक, पाचू वगैरे वगैरे. पण इथं तसा अर्थ घेतलेला नाही. या ठिकाणी मणिना, मणी याचा अर्थ मणिपूर चक्र असं घेतलेला आहे. आपल्या शरीरामध्ये असलेला जे मुख्य चक्र आहेत 7, त्याच्यामधलं मणिपूर चक्र नाभीमध्ये असतं. आत्मिक शक्ती कुठं आहे? मूलाधारात. तिथून ती गती घेते, स्पंद निर्माण होऊन वरती येते. कुठे येतो? स्वाधिष्ठानमध्ये, आणि मग मणिपूर चक्र, आणि मग 4 वाणींच्या द्वारे प्रकट होतो. लक्ष्मी तंत्राच्या मंत्र विभागात देवीनी मंत्र, त्यांचं तेज, शक्ती, प्राकट्य याविषयी माहिती दिलेली आहे. त्यामुळे अंतःशक्तीचं जागरण आणि विश्वातील शक्ती बरोबर तिचा योग महत्वाचा मानला आहे. आपल्याला वारंवार याच्यामध्ये दिसतं की मनुष्य प्राणी किंवा कुठलाही प्राणी हा या निसर्गाचा एक अंश आहे. त्यामुळे निसर्गातल्या शक्ती आपल्यामध्ये यायला काही थोडीफार साधना केली की ते जमतं. कारण आपण आणि निसर्ग, यत पिंडे तत ब्रह्मांडे, यत ब्रह्मांडे तत पिंडे,
त्यामुळे आपण आणि निसर्ग यांचा संबंध कसा आहे, निसर्गातल्या सर्व शक्ती आपण कशा आत्मसात करू शकतो, ते यामध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी कुठेही श्रद्धा, भक्ती किंवा असं आलेलं नाहीये. तर आपलीच शक्ती विश्वाच्या शक्तीशी आपल्याला जोडून घ्यायची आणि मग आपल्याला जी दुःख होतात, जे रोगराई होते, जे कष्ट होतात, ते आपल्याला होणार नाहीत. कारण वैश्विक शक्ती आणि आपली शक्ती एकच. जसं अग्नी अग्नीला जाळू शकत नाही, तसं मनुष्याच्या शरीरातला अग्नी आहे. तो आणि बाहेरचा अग्नी एकच आहे, त्यामुळे तो जाळू शकत नाही. तसं घ्यायचं इथे, की निसर्ग आणि आपण यांचा अन्योन्य संबंध घ्यायचा. तेव्हा अंतःशक्तीचं जागरण ह्या विश्वातील शक्तीबरोबर तिचा योग, ह्या दोन गोष्टी या आपल्या संपूर्ण विवेचनामध्ये महत्वाच्या आहेत. आपली शक्ती वाढवणे आणि विश्वातील शक्तीशी तिचा योग करणे. तेव्हा शक्ती हे तेज आहे, जे तेज अंतरंगात असले तरी त्याचे किरण शब्दांच्या रूपाने बाहेर पडतात. आपल्यामध्ये ताकद आहे, आपल्यामध्ये शक्ती आहे, आपण काही कार्य केलं तर आपल्याला समजतं ना. त्यामुळे शब्दांच्या रूपाने बाहेर पसरतात. या अर्थी इथं कीर्ती या शब्दाचं विवेचन केलेलं आहे. पुढे असं म्हटलंय, की ही आता कशी वर येते, प्रक्रिया काय होते, ते सांगितलेलं आहे. प्रक्रिया अशी होते, की कमळाच्या पानावर आता आपली चक्र जी आहे ती काव्यात्म वर्णन त्याचं कमळ असं केलेलं आहे. मग ते कमलपत्र जे आहेत त्या पत्रांवरती हे सगळे वर्ण आहेत. मग ती त्या पानांवरती थोडी थोडी विश्रांती घेते, कारण तो आपल्याला शब्द वर्ण बोलायचा असतो, त्या वर्णातून पुढे शब्द निर्माण होतात. म्हणून ती प्रत्येक कमळापाशी ती थांबत 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 वर येते, असं इथे सांगितलंय. जलातून जन्म घेणाऱ्या कमळाच्या पानावर थोडी थोडी विश्रांती घेत द्वादश चक्रापर्यंत वर येते. द्वादश चक्र सांगणार आहे मी कोणती आहेत ते. ती 12व्या चक्रापर्यंत येते आणि कमळाची तिथे 12व्या चक्राची उपासना करते. ते सहस्रार चक्र आहे. उपासना करते म्हणजे त्या ठिकाणी स्थिरावते, परमात्म्याशी एकरूप. आता हे कसं होतं, तर मूलाधारातील शांत अवस्थेमधून शब्द पश्यंती मध्यमा वैखरी असा प्रवास करतो. त्याद्वारे काय होतं, तर मूळ शक्तीचं तेज आपण प्रकट करतो. तर इथं शरीरांतर्गत जी शक्तिस्थानी आहेत, जी कमळ म्हटलेलं आहे त्याला, चक्र कमळ, तर त्याच्यामध्ये थोडा थोडा विश्राम घेत ती द्वादश कमळापर्यंत येते. अंतिम द्वादशात जो आहे परमात्मा, आता या ठिकाणी लक्ष्मी असल्यामुळे भगवान विष्णू, पार्वती असेल तर भगवान शंकर, तर तो त्याची उपासना करतो. तेव्हा या ठिकाणी जर आपल्याला आता थोडंसं एक त्याचं एक्सप्लेनेशन करायचं असेल, विवेचन करायचं असेल, थोडं जास्त समजून घ्यायचं असेल, तर 20व्या अध्यायाची मदत घ्यावी लागते. हा अध्याय वर्णाध्व या भागामध्ये येतो आणि यामध्ये द्वादश धारणांचा उल्लेख आहे. योगामध्ये धारणा महत्वाच्या असतात. धारणा शक्ती वाढण्यासाठी आपल्याला त्या त्या ठिकाणी त्या त्या मंत्रावर धारणा करावी लागते. इतकं सहज सोपं नाहीये पटकन समाधी लावणं किंवा पटकन आपण योगी झालो आहोत असं होत नाही. तर धारणा, ध्यान आणि समाधी, त्यामुळे धारणा आधी वाढवली पाहिजे. ती धारणा करायची आहे आपल्याला. कुठं करायची आहे, तर या मंत्रांवरती धारणा करायची आहे. त्यामुळे यामध्ये द्वादश धारणांचा उल्लेख आहे. देवी इथं इंद्राला सांगते, की मी जीवांना मुक्त करण्यासाठी परमेश्वरातून जी माझी शक्ती उदय पावलेली आहे, म्हणजे प्रकट झाली आहे, ती शक्ती स्वतः शब्द ब्रह्मस्वरूप होते. आणि शब्द ब्रह्म हा शब्द ज्ञानेश्वर माऊलींनी वापरलेला आहे, योजला आहे. याचं स्वरूप कोण जाणू शकतं बरं, तर परमात्म्याच्या कृपेने विवेकनिष्ठ सत्पुरुष जाणू शकतो. अव्यक्त सूक्ष्म स्वर अ असा आहे आणि तो आपण अ आ इ ई क ख ग घ करत स पर्यंत नेतो. स पर्यंत आपण त्याचा विस्तार करतो.
म्हणजे तो अनेकविध होतो. सूक्ष्म स्वर कोणता आहे? अ. तो आपण विस्तार करत, करत, करत स पर्यंत अनेकविध करतो. आता शब्द हा एकरूप आहे. शब्द हा एकरूप झाला ध्वनी आणि वर्ण असा होतो. शब्द कसा होतो? नुसता शब्द असतो अ, पण मी बोलले की तो ध्वनी रूप होतो आणि त्याला वर्ण येतो, वर्ण स्वरूप होतं. आता ध्वनी कसा आहे? तेज स्वरूप आहे आणि वासुदेवाच्या 4 व्यूहांशी संबंधित आहे. तर 4 व्यूह कोणते? मागे मी आपल्याला प्रस्तावनेमधून सांगितलं होतं. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध. आणि यामध्ये लक्ष्मी तंत्रात असं केलंय, की वासुदेवाच्या खाली अ, आ, इ, ई असे शब्द जर घेतले तर वासुदेव म्हणजे अ, संकर्षण म्हणजे आ, प्रद्युम्न म्हणजे ह्रस्व ई, अनिरुद्ध म्हणजे दीर्घ ई. असे सगळे क, ख, ग, घ, च, छ, ज, झ असं जर मांडलं तर वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध असं प्रत्येक स्वराचं रूप होतं. म्हणून तो 4 विभागांशी संबंधित आहे. त्या वर्णाचे 12 विभाग होतात. तर तक्ता मांडला, तर मांडून पहा तुम्ही वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध इथे क, ख, ग, घ, च, छ, ज, झ असं जर तुम्ही मांडलं, तर 12 विभागामध्ये ते संपतात. है ना? आणि प्रत्येक विभागामध्ये 4 वर्ण येतात, बरोबर आहे. तर ते हे वर्ण शरीरात चक्रांवरती किंवा पद्मावरती कमळामध्ये स्थिर आहेत. त्या ठिकाणी मूल शक्ती त्या वर्णापाशी थांबत येते. आता हे द्वादश चक्र कोणती? तर आधार ते नाभी म्हणजे मूलाधार ते नाभी, नाभी ते हृदय, हृदय ते कंठ, कंठ ते तालू, तालू ते भ्रूमध्य आणि भ्रूमध्य ते मूर्धनी. यामध्ये मधले 2-2 चक्र त्यांनी ॲडिशन केलेली आहे, जास्तीची घातलेली आहे आणि 12वं चक्र आहे ते सहस्रार चक्र असं आहे. म्हणून ही द्वादश धारणा सांगितल्या. त्या ठिकाणी ती शक्ती जी आहे ती थांबत, थांबत त्या वर्णापाशी म्हणजे 12व्या वर्णापाशी येते तो होतो हो. आपण अ, आ, इ म्हणून पहा. शेवटी काय म्हणतो? अह. अह म्हणजे काय आला? ह. पूर्ण ह नाहीये, पण ह येतो त्या ठिकाणी. तर इथं ह म्हणजे ह असं आपल्याला माहिती आहे वर्ण पायमोडके आहेत सगळे. क अधिक अ बरोबर क होतो. ख अधिक अ बरोबर ख होतो. त्यामुळे स्वरांत आहेत सगळे. तर इथं ह अधिक अ म्हणजे ह असा तो अ ला पुन्हा विश्राम येतो. म्हणजे अ पासून सुरू होतो. तो आपण स, स, श, श, ह, ळ, क्ष, ज्ञ. तर ह जो आहे तिथं अ येतो. कुठलाही घेतला तरी शेवटी येतो अ. म्हणजे अ ला सुरू होतो शब्द, वर्ण आणि अ ला संपतो. विश्राम घेतो. अहा, अहा. अहा काय झालं? विश्राम आला त्या ठिकाणी. म्हणजे अ आणि अ दोन्ही अ सुरुवातीला पण आहे, अ विश्राम पण आहे, शेवटी पण आहे. मग या ठिकाणी शक्ती विश्राम घेते. त्या अर्थी इथं सांगितलेलं आहे, की ह म्हणजे वासुदेव. त्या ठिकाणी विश्राम. त्याच्यापाशी लक्ष्मी आली, की ती तत्वस्वरूप होते. लक्ष्मी वासुदेवाशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ती वासुदेवाची उपासना करते. म्हणून या श्लोकामध्ये भजामी हे क्रियापद आहे. इथं कसं आहे श्री सुक्तामध्ये उपैतू आहे. उपैतू मान देव सख कीर्तिश्च मणिना सह अशा रुचेमध्ये आपल्याला पद दिसतात. ही पहिली आपण म्हणतो. या ठिकाणी उपैतू हे क्रियापद जे आहे ते भजामी या अर्थी आहे. भजन करतो, उपासना करतो म्हणजे त्याच्याशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करतो. आपणही काय करतो? देवाशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करतो उपासनेनी, भक्तीनी. है ना? आपला आवडता देव, इष्टदेवता जी असेल, पांडुरंग असेल, दत्तात्रेय असतील, भगवान विष्णू असतील, भगवान शंकर असतील किंवा देवी असेल. तर आपण काय करतो? तिच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. तसा इथे उपैतुचा अर्थ भजामी. तर मी एकरूप होण्याचा प्रयत्न करते. कोणाशी? भगवान विष्णूशी. म्हणून इथं कसं घेतलंय, की देव मित्र देव सख असं येतो. देव सख म्हणजे वायू. देव मित्र वायूच्या साहाय्याने मूलाधार ते सहस्रार अशा 12 चक्रापर्यंत शरीरांतर्गत
जी मूळ शक्ती आहे ती शब्द वर्ण याच्या साह्याने वर चढत चढत सहस्रातील सहस्रचक्रातील म्हणजे सहस्रारातील वासुदेव परमात्म्याशी तादात्म्य पावते तेव्हा योगी मुक्त होतो. ही शब्द ब्रह्माची उपासना सांगितलेली आहे. आता मनुष्य जेव्हा बोलतो त्या शब्दांचा संबंध परमात्म्याशी कसा येतो ते आत्ता आपण बघितलं. प्रत्येक शब्द हा परमात्म्याशी संबंधित होतो. तो कसा होतो तेच विवेचन आता आपण केलं. आता त्याचं मनन करायला पाहिजे. कारण नुसतं एकदा सांगून ही गोष्ट समजण्यासारखी नाही. तर त्याचं मनन केलं की आपण बाष्कळ किंवा व्यर्थ शब्द बोलणार नाही. उलट मंत्रजप करा. श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय, रामकृष्ण हरी असं आपण सतत म्हणत राहू. कारण प्रत्येक वर्णाचा, प्रत्येक शब्दाचा संबंध श्रीहरीशी येतो. आणि मग शब्द ब्रह्मरूप लक्ष्मीची वरील प्रकारे अशा प्रकारे आपण भक्ती करून लक्ष्मी नारायणात्मक परब्रह्माशी तादात्म्य पाहून मुक्त होता येईल आपल्याला. हा याचा भावार्थ आहे. म्हणजे केवळ शब्द ब्रह्माची उपासना करून सुद्धा आपल्याला मुक्त होता येतं, पण ते तत्वदृष्ट्या आणि मंत्रदृष्ट्या जाणून घेतलं पाहिजे. त्याचं मनन चिंतन केलं पाहिजे. आता हा जो मंत्र तयार होतो तो कसा आहे? पंचाक्षरी आहे. ओम कीर्त्यै नमः. पंचाक्षरी मंत्र आहे. म्हणून बुद्धिमान मुनी कीर्ती या नावाने माझी स्तुती करतात असं देवी सांगते. आणि हा 5 अक्षरांचा मंत्र शुद्ध आहे आणि योग साध्य करणारा आहे. साहजिक आहे ना, आपण दुसरे शब्द बोलणारच नाही. शब्दाचं एवढं सामर्थ्य कळाल्यानंतर कोण वाईट शब्द बोलेल? जे बोलू ते चांगलंच बोलू आपण. जे बोलू म्हणजे ज्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी प्रसारित करू सगळीकडे. नवीन शब्दामध्ये सांगायचं झालं तर. निगेटिव्ह आपण बोलणार नाही, निगेटिव्ह विचार करणार नाही. तर नेहमी पॉझिटिव्ह राहू. आजकाल YouTubeवर वगैरे सारखं सांगत असतात ना, की असा विचार करा, तसा विचार करा, हा मंत्र म्हणून पाणी प्या, तो मंत्र म्हणून अमकं करा. ते तेवढ्यासाठी. त्या मंत्रामागचं, त्या सामर्थ्यामागचं रहस्य देवीने आपल्याला इथे समजावून सांगितलेलं आहे. शब्द ब्रह्मस्वरूपिणी लक्ष्मी इथं मानवांना मुक्ती देण्यासाठी कृपावंत झाली आहे. आपल्या अंतरंगातील अशा दयाशील लक्ष्मीला जाणणारे, तिच्याबद्दल अभिमान बाळगणारे म्हणजे स्वशक्तीबद्दल अभिमानी असणारे बुद्धिमान मुनी लक्ष्मीची कीर्ती गातात. तसेच तिच्या शब्दरूपी तेजाच्या प्रसारामुळे तिला कीर्ती असं म्हणतात. हा जो मंत्र आहे हा शुद्ध आणि योग देणारा आहे. या मंत्राच्या अर्थावर ध्यान केलं, मनन केलं की अंतरंगातल्या शब्दरूप लक्ष्मी शक्तीला जाणून घेता येईल आणि तिच्याबरोबर ज्या परब्रह्माची ती अंगभूत शक्ती आहे त्या आदिशक्तीला जाणून परब्रह्माशी योग साधता येईल. आपण तद्रूप होऊ. तेव्हा लक्ष्मीच्या प्रमुख 4 रूपामध्ये लक्ष्मी, कीर्ती, जया, माया अशी तिची 4 प्रमुख रूप जी आहेत त्यातलं कीर्ती हे रूप आहे. या नावाचा अर्थ विस्तार केला तर आपल्याला तिचे एक वेगळं स्वरूप समजतं. मनुष्य दिवसभर वाणीचा उच्चार करत असतो, शब्द बोलतो. आपले शब्द म्हणजे नेमके काय आहेत? ते आपल्या शरीरामध्ये कसे निर्माण होतात? त्यांच्यापासून कोणत्या शक्तीचं जागरण होतं? ती शक्ती आपल्यावर काय परिणाम करते? इत्यादी प्रश्न मनुष्याला पडत नाही. तो त्याचा विचारही करत नाही. ते मोठ्या चुकीचं आहे. त्याच्या मनातच ते प्रश्न येत नाही. पण मराठीमध्ये म्हणतो ना, सुरुवातीला सांगितले की शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा. सावधानतेचा इशारा दिलेला आहे. तसंच आपलं शब्द ऐकणाऱ्याच्या मनात विविध भाव उत्पन्न करतात, जागृत होतात.
तरी सुद्धा आपण शब्दाविषयी उदासीन राहतो. पण शब्द हे नुसतं शस्त्र नाही, ते शास्त्र आहे. शब्द हे कसं आहे, एक शास्त्र आहे, वर्णनचं शास्त्र आहे. ते शास्त्र या ग्रंथामध्ये विस्ताराने मांडलेलं आहे. त्यातला अगदी छोटासा भाग आपण आता बघितलेला आहे. इथे आपण थांबू. ओम कीर्त्यै नमः. आपले शब्द कसे असावेत? दुसऱ्याला सुख देणारे, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करणारे आणि आपल्या स्वतःच्या शक्तीचं ते जागरण आहे, हे समजून आपण ते वापरले पाहिजेत. एवढं जरी आपल्याला समजलं तरी सुद्धा आपण खूप काळजीपूर्वक बोलूया आणि जास्तीत जास्त नामस्मरण करूया. धन्यवाद. आपण इथे थांबू. पुढचा मंत्र आपण पुढच्या भागामध्ये बघू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरिः ओम. श्री गुरु